इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील काही महत्त्वाची गणिते. कृष्णा इलेक्ट्रॉनिक्सने एका घाऊक व्यापाऱ्याकडून एक टी व्ही 36,000 रुपयास घेतला आणि त्याची विक्री किंमत रुपये 50,000 ठरवली. तो कल्याण देशमुख यांना विकताना 10% सूट दिली. GSTचा दर 18% असेल तर कृष्णा इलेक्ट्रिकल्सकरिता इनपुट GST आणि आउटपुट GST काढा. उत्तर: टी व्हीची छापील किंमत 50,000 रुपये. 50,000वरती किती? 10% सूट. 50,000 गुणिले 10/100. उत्तर: 5,000 रुपये. म्हणून टी व्हीची करपात्र किंमत 50,000 वजा सूट 5,000 म्हणून विक्री किंमत 45,000 रुपये. 45,000 रुपये. पुढे इनपुट टॅक्स किती? इनपुट टॅक्स 36,000 घेतला म्हणजे 36,000वरती 18%. 36,000 गुणिले 18/100. पुढे उत्तर 6,400 रुपये. त्यानंतर आउटपुट टॅक्स 45,000वरती 18%. 0 गेले. 18 म्हणजे 90. 0 1 8 8,100 रुपये. म्हणजे आउटपुट टॅक्स 6,400 रुपये, इनपुट टॅक्स 6,400 रुपये आणि आउटपुट टॅक्स 8,100 रुपये. योगेशला एक काम करण्यासाठी वेगपेक्षा 3 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 2 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच करण्यासाठी प्रत्येकाला किती दिवस लागतील? प्रश्न. उत्तराची क्रिया. वेग एक काम x दिवसात करतो आणि तेच काम योगेश 3 दिवस जास्त म्हणजे x+3 पूर्ण करतो. एका दिवसाचं वेगने केलेलं काम 1/x आणि एका दिवसाचं योगेश केलेलं काम 1/x+3 इकडे, आणि दोघांनी जर मिळून केलं तर ते काम 1/2. अटीनुसार 1/x अधिक 1/3 बरोबर 1/2. त्रिकोणाकार x अधिक 3 x छेदस्थानी x अधिक 3 बरोबर 1/2. 2x छेद गुणाकार x वर्ग अधिक 3x बरोबर 1/2. इथे अधिक 3. 2x अधिक 3. त्रिकोणाकार x वर्ग अधिक 3x बरोबर 2 कंसामध्ये 2x अधिक 3. x वर्ग अधिक 3x गुणाकार 2 4x अधिक 2 6. मग x वर्ग अधिक 3x वजा 4x वजा 6 बरोबर 0. मग x वर्ग वजा x वजा 6 बरोबर 0. गुणाकार 6 आणि वजाबाकी 1. 3 दुणे 6 वजा अधिक. मग x वर्ग वजा 3x अधिक 2x वजा 6 बरोबर 0. गट केले. समान अवयव x वजा 3 अधिक 2 कंसात 2 6 0. पहिला अवयव x अधिक 3 x वजा 3 आणि दुसरा अवयव x अधिक 2 बरोबर 0. म्हणून x वजा 3 बरोबर 0 किंवा x वजा 2 बरोबर 0. x अधिक 2 बरोबर 0. इथे 2 आहेत. x बरोबर 3 किंवा x बरोबर -2. परंतु दिवसांची संख्या ऋण नसते म्हणून x बरोबर 3. वेग ते काम
एक्स बरोबर 3 म्हणजे 3 दिवस पूर्ण करतो, तर योगेशला एक्स अधिक 3 म्हणजे 3 6 दिवसात तो काम पूर्ण करतो. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? उत्तर: 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या पहिली 100, 105, डॉट 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 995. दिलेल्या गोष्टीत ए बरोबर प्रथम पद 100, TN शेवटचा अंक 995 आणि डिफरन्स म्हणजे फरक D 5. सूत्र TN बरोबर A अधिक N वजा 1 D, TN 995, A 100, N वजा 1 D आपल्याला माहिती आहे 5. 995 वजा 100 बरोबर गुणाकार 5N वजा 5 1 5. उरले 895. 895 हे अधिक 5 बरोबर 5N. उरले उत्तर 0 0 900/5 बरोबर N. 5 1 5 45 500 N. म्हणून त्या संख्या 180 आहेत. 180 आहेत. जर अल्फा आणि बीटा ही x वर्ग वजा 2x वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील, तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग ची किंमत काढा. उत्तर: x वर्ग वजा 2x वजा 7 बरोबर 0 दिलेलं समीकरण आहे. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करूया. a बरोबर 1, b बरोबर वजा 2 आणि c बरोबर वजा 7 इकडे. नंतर अल्फा अधिक बीटा बरोबर सूत्र -b/a. -b व्हॅल्यू वजा आणि वजा 2/a1 म्हणून उत्तर 2 वजा वजा अधिक. नंतर अल्फा गुणिले बीटा c/a, c वजा 7/1 म्हणून उत्तर वजा 7. पुढे सूत्र अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग, अल्फा अधिक बीटा कंस वर्ग वजा 2 अल्फा पॉईंट बीटा. आता इकडे अल्फा अधिक बीटा किंमत काढली आपण. किती काढली? 2, 2चा वर्ग वजा 2 अल्फा पॉईंट बीटा वजा 7, 2चा वर्ग 4 वजा वजा अधिक 7 दुणे 14, 14 आणि 4 18. म्हणून अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग किंमत 18. सोडवा. 5m वर्ग वजा 22m वजा 15 बरोबर 0. 15 5 75 गुणाकार 75 आणि वजाबाकी 22. 25 75, 25 3 गेले उरले 22 वजा अधिक. 5m वर्ग वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0. दोघांचा गट केला इकडे. समान अवयव 5m इकडे उरला m आणि 5 5 25. इथे 3m 3 5 15 बरोबर 0. म्हणून m वजा 5 आणि दुसरा अवयव 5m अधिक 3 बरोबर 0. म्हणून m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0. म्हणून m बरोबर 5 आणि 5m बरोबर वजा 3 म्हणून m बरोबर वजा 3/5. म्हणून 5 व वजा 3/5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तीन एक्स वजा 4y बरोबर 10 व 4x अधिक 3y बरोबर 5 ही एक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी dx व dyच्या किमती काढा. 3x वजा 4y बरोबर 10 नंबर 1, 4x अधिक 3y बरोबर 5 नंबर 2 आणि dx बरोबर dx 10, 5
वजा 4 3 डी वाय 3 4 10 आणि 5 त्रिकोणाचा गुणाकार 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5 10 त्रिक 30 वजा अधिक 5 चोक 20 म्हणून dx बरोबर 50. दुसरं 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 5 त्रिक 15 वजा 10 चोक 40 उरले वजा 25 म्हणून dx बरोबर 50 आणि dy बरोबर वजा 25. एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3% दराने दिली तर एका शेअरची खरेदी किंमत किती? एका शेअरचा बाजारभाव रुपये 200, दलाली 200 गुणिले 0.3 छेद 100 00 गेले 2 0.6 रुपये म्हणजे एका शेअरची खरेदी किंमत बाजारभाव 200 अधिक दलाली 0.6 म्हणजे 200 रुपये 60 पैसे.